महाविकास आघाडीत वाद पेटण्याची शक्यता आहे। विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचं प्रमुख पद न मिळाल्यानं आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। या संदर्भातली सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडनं। रुपाली, काय सांगाल, का सुरू आहे हे नाराजी नाट्य? आपण पाहतो की अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या विविध समित्यांवर लोकलेखा समितीचं प्रमुख पद जे ते काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खरं तर नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला कळतं आहे। जशा पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये काही ठरलेलं होतं, काही गणितं ठरलेली होती आणि त्या अनुषंगाने वरचं सभागृह म्हणजेच विधान परिषदेवरती सध्या विरोधी पक्ष नेते जे आहेत ते अंबादास दानवे आहेत, त्यांची टर्म संपल्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेसला संधी दिली जाणार अशा पद्धतीने ठरलेलं होतं। दुसऱ्या बाजूला खालच्या सभागृहामध्ये म्हणजेच विरोधी पक्ष नेते आहेत, विरोधी पक्ष नेतेपदाचं जे पद आहे ते खरं तर रिकामं आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचं नाव पुढे येत होतं आणि त्याच अनुषंगाने लोकलेखा समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची नियुक्ती होईल अशा पद्धतीचं सूत्र ठरल्याची माहिती आपल्याला खरं तर खास विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। मात्र आपण बघितलं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकंदरीतच म्हणजे आपण पाहतोय की लोकलेखा समितीचं प्रमुख पद मिळालं नाही तर केवळ सदस्य केलं गेलं म्हणून रोहित पवार नाराज असल्याचं कळतंय। हे नाराजी देखील त्यांनी बोलून दाखवल्याची माहिती आहे। नेमकं याचं पुढे काय येतंय, आता काँग्रेसकडून यावरती काय प्रतिक्रिया येते पाहावी लागेल। धन्यवाद रुपाली, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। सरकारनं विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर केल्या आहेत, मात्र या समित्यांमध्ये धनंजय मुंडे आणि छगन भुजबळांना स्थानच दिलेले नाहीये। अजित पवारांनी धनंजय मुंडेंना समितीत स्थान न देता 4 हात लांब ठेवल्याची चर्चा आहे। शिवाय धनंजय मुंडेंनी मंत्रीपद सोडल्यावरती ते खातंही अजित पवारांनी स्वतःकडेच ठेवलंय। यावरून सुद्धा आता भुजबळांची नाराजी वाढत असल्याचं बोललं जात आहे। यानंतरची बातमी ठाकरे गटासंदर्भात आहे। औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण सुरूच आहे। बावनकुळेंच्या बेडरूम मध्ये औरंगजेबाचा फोटो लागलाय असा दावाच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सुद्धा राऊतांनी जोरदार टीका केली आहे। पाहूयात। हा देश या शिंदेच्या लोकांना माहित नाही। हा देश खूप मोठा आहे, त्यांना त्यांचा देश अमित शहांच्या पलीकडे दिसत नाही। अमित शहांच्या पलीकडे त्यांना त्यांचा देश दिसत नाही। जोपर्यंत अमित शहाचं छत्र त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांची भाषा चालेल। का करणारे हेच औरंगजेब फॅन क्लबचे बावनकुळे होते हो। यांच्या घरामध्ये बघा बेडरूम मध्ये औरंगजेबाचा फोटो असेल, कारण औरंगजेब निवडणूक जिंकून देतो। बावनकुळेच्या घरात औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ते खानाचे फोटो असणारच, त्याच्या खिशामध्ये पण असेल। आणि यानंतरची बातमी शिंदे गटासंदर्भात। कुणाल कामराच्या गाण्याला शिंदे गटानं गाण्यातूनच आता उत्तर दिलंय। कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंवरती केलेल्या गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर शिंदे गटानं सुद्धा आता गाण्याचाच पर्याय वापरलाय याला उत्तर देण्यासाठी। नेमकं हे गाणं काय पाहूया। चेहरे पे दाढ़ी हाय हाय, ठाणे की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा लगाए, हाय हाय एक झलक दिखलाए कभी भी पक्ष की नींद उड़ जाए, हाय हाय मेरी नजर से तुम देखो सिर्फ शेर नजर हो आए, अरे ठाणे की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा लगाए, हाय हाय मंत्री नहीं वो कॉमन मैन है, हर कोई उन्हें ही चाहे। हिंदुत्व को जिसने छोड़ा उनको सबक सिखाए, ठाणे की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा लगाए, घर परिवार से ज्यादा जनता के साथ नजर हो आए, हर तकलीफ और हर मुश्किल में एक रात याद आए, ठाणे की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा लगाए।
आणि यानंतर आता कुणाल कामरा संदर्भात एक सगळ्यात मोठी बातमी समोर येते ती म्हणजेच अटकपूर्व जामिनासाठी कामराने कोर्टात अर्ज केलेला आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, कुणाल कामराने मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेतून अटकपूर्व जामिनासाठी त्याने अर्ज केलेला आहे। एकंदरीतच जे गाणं त्यानं शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती केलं होतं त्यामुळे वाद निर्माण झाला होता। राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कुणाल कामराच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार त्याला केव्हाही अटक होऊ शकते, म्हणून अटकपूर्व जामिनासाठी आताच कामराने अर्ज केलेला आहे। कुठलाही पुढचा प्रकार जो आहे तो टाळण्यासाठी त्याने आधीच दक्षता घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आता अटकपूर्व जामीन जो आहे तो त्याने मद्रास हायकोर्टात दाखल केलेला आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। सचिन, काय सांगाल, मद्रास हायकोर्टात कामरानं धाव घेतलेली आहे? आपण बघतोय की जे काही कुणाल कामराचं गाणं व्हायरल झालं होतं त्यानंतर त्याला धमक्या येत होत्या। त्याने ज्या स्टुडिओमध्ये तो व्हिडिओ चित्रित केलेला तो स्टुडिओ देखील फोडण्यात आला। तब्बल 500 धमकीचे कॉल आल्याचं कुणाल कामरा यांनी सांगितलं होतं आणि त्याच धर्तीवरती आता त्याने मद्रास हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे। या जामीन अर्जात त्याने हे स्पष्ट केलेलं आहे की मी जर मुंबईला गेलो तर माझ्या जीवाला धोका आहे, कारण मला सतत धमक्या येत आहेत। एवढंच नव्हे तर काल आपण बघितलं की मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील कुणाल कामरा याला थर्ड डिग्री देण्याचं भाष्य केलं होतं आणि अखेर आता कुणाल कामरा याने मद्रास हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केलेली आहे। आता नेमका राज्य सरकार आपली काय नेमकी भूमिका मांडते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सचिन, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। एकंदरीतच मद्रास हायकोर्टात कामरानं धाव घेतली असून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, ज्या धमक्या येत आहेत त्याच पार्श्वभूमीवरती सतर्कता म्हणून त्याने आधीच अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केलेला आहे, याचिका दाखल केलेली आहे। आणि या सगळ्या सविस्तर बातम्यांनंतर आता राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची कोठडी आज संपणार आहे, त्यामुळे कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केलाय। कडेकोट बंदोबस्तात कोरटकरला सकाळी 8 वाजता कोर्टात आणलं गेलं। कोरटकरच्या कोठडीत आणखी किती दिवस वाढ होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या घटनास्थळावरती सापडलेल्या चप्पलेची ओळख पटवण्यात आलेली आहे। अश्विनी देशमुख यांनी ती चप्पल संतोष देशमुखांची असल्याचं सांगितलं, तर घटनास्थळी 8 नंबरची चप्पल सापडली होती। महाराष्ट्रात शरद पवार गटात खांदेपालट होण्याची शक्यता आहे। प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उचलबांगडी करून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते। सिराज मेहंदी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पराभव झालेल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका मांडली आहे। मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प रद्द करा अशी याचिका युवा सेनेनं हायकोर्टात केली होती आणि त्याच प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। सिनेट सदस्यांना अर्थसंकल्पाची आगाऊ प्रत न देताच मंजूर करून घेण्यात आल्याचा युवा सेनेचा आरोप आहे। सध्या सोशल मीडियावरती घिबली इमेजेसचा नवा ट्रेंड सुरू झालाय। राजकीय नेते मंडळींना सुद्धा घिबली इमेजची भुरळ पडल्याचं दिसतंय। पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही घिबली इमेजेस सोशल मीडियावरती चांगल्याच व्हायरल झाल्या। बातमी थेट थायलंडमधून आहे। बँकॉक शहर भूकंपामुळे हादरलंय। सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, ही दृश्य आपण पाहतोय की बँकॉक शहर भूकंपामुळे 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप या ठिकाणी आला होता आणि सकाळी 11:52 भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळतेय। एकंदरीतच हे धक्के किती तीव्र होते, याची तीव्रता भूकंपाची किती होती हे यातून या दृश्यांवरून दिसतंय। 7.3 रिश्टर स्केलवरचा हा भूकंप होता जो थायलंडच्या बँकॉक शहरात आला। आणि यानंतर आपण वळतोय 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। राज्यभरातील 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईच्या तापमानात वाढ होण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय। काल शहरामध्ये 31 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। 2 दिवसानंतर तापमान 35 वरती जाण्याची शक्यता आहे। हवामानशास्त्र विभागाने राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय।
अनेक भागांमध्ये तापमान 40 अंशांवरती गेलाय, तर वाढत्या उष्णतेमुळे उष्णतेशी संबंधित आजारही वाढण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं राज्याला आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याचे निर्देश दिलेत. यवतमाळ जिल्ह्यात पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा अधिकच वाढलाय आणि त्यामुळे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलंय. राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिलाय. अनेक भागात तापमान 40 अंशांवरती गेलाय आणि याच पार्श्वभूमीवरती सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याचे निर्देश दिलेत. नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलंय. भिवंडीमध्ये खाडीतील प्रदूषित पाण्यावरती पालेभाज्यांची शेती केली जाते आणि या शेतीसाठी कपडा कारखान्यातील सांडपाणी वापरलं जात आहे. भाडेतत्वावरती जमीन घेऊन परप्रांतीय शेतकऱ्यांकडून ही शेती केली जाते, पण याकडे पालिकेचं तसंच प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं दुर्लक्ष होत आहे. मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे आज नवी मुंबईत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील, तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे महापालिकेनं पाणी जपून वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. धाराशिवच्या परांडामध्ये भुईकोट किल्ल्याच्या खंदकात गटारीचं मैल मिश्रित पाणी मिसळत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पुरातत्व विभाग आणि नगर परिषदेनं दुर्गंधीयुक्त पाण्याचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी पर्यटक, शिवप्रेमी आणि नागरिकांनी केली आहे. नंदुरबार शहरात सध्या घाणीचं साम्राज्य पसरलंय. पालिकेनं गटारी साफ न केल्यामुळे गटारीचं पाणी नागरिकांच्या घरात शिरतंय आणि म्हणून त्यांना मोठा मनस्ताप होतोय. यवतमाळमध्ये सिग्नल बंद पडल्यानं वाहतुकीवरती परिणाम होतोय. रस्त्याचं काम सुरू असल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच 4 महिने सिग्नल बंद असल्यानं पोलिसांना सुद्धा अधिकची मेहनत करावी लागते. प्रशासनाचं याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. चिपळूण तालुक्यातील 10 गावातील वाड्यांनी टँकरसाठी अर्ज केलाय. संभाव्य पाणी टंचाईसाठी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि येत्या 15 दिवसांत आणखी काही गावात तीव्र पाणी टंचाईची शक्यता आहे. कळंबच्या महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्याचं आमरण उपोषण सुरू आहे. मंजूर झालेलं रोहित रथ त्वरित बसवण्यात यावं या मागणीसाठी शेतकरी अडून बसलाय. तर कामासाठी ठेकेदारानं लाच मागितल्याचा आरोप करत याबाबत तातडीनं चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. भिवंडीत फ्लॅटचं प्लास्टर कोसळल्यानं एका 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झालाय. नायगाव परिसरात तळमजल्यावरील फ्लॅटचं प्लास्टर कोसळलं आणि आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत आई देखील गंभीर जखमी झाली असून तिच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. थेट जातोय आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये, ज्या ठिकाणी अतिशय संतापजनक अशी घटना घडलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दत्तक घेतलेल्या एका चिमुकलीला निर्दयी जोडप्यानं हाल करून संपवलंय. सिल्लोडमधल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. अमानुष मारहाणीमुळे चिमुरडीचा मृत्यू झालेला आहे आणि या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. पैर में जलने के निशान है, पैर पीछे इन सब जगहों पे जलने के थोड़े निशान हैं. इसके अलावा उनके सर पे भी चोट है, गाल पे चोट है और लिप्स और नाक के पास भी चोट है. वो जो उनके माँ पिताजी हैं उन्होंने इस बच्ची को अडॉप्ट किया था अभी से 6 से 7 महीने पहले. ये अडॉप्ट करने के बाद आगे क्या उन्होंने किया है उसके साथ, उस पर अभी हमारी तपास चालू है. माँ और पिताजी पे थोड़ा संदेह हमें उत्पन्न हुआ है, इसके लिए हमने उन्हें अटक किया है.
आणि यानंतर पुन्हा वळतोय 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं चोरीतील 2 आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी पारधी पिढी इथे असल्याची माहिती मिळाली आणि या दोघांनी 15 दिवसांपूर्वी डिक्सर पाटीजवळ पती पत्नीला अडवून त्यांचे सोन्याचे दागिने लुटले होते. दरम्यान आरोपीकडून 27,000 रुपये किमतीचा मालही जप्त करण्यात आलाय. भुसावळमध्ये रेल्वे स्थानकावरती चक्क पैशांनी भरलेली बॅग सापडली आहे. त्या बँकेत तब्बल 1 कोटी रुपये असल्याची माहिती मिळाल्यावरती पोलिसांनी एकाला जागीच अटक केली. या बॅगेत 1 कोटी रुपयांच्या नकली नोटा होत्या. पुणे पोलिसांच्या आदेशाला गुंडांनी पुन्हा एकदा कचऱ्याची टोपली दाखवली आहे. पुण्यात सराईत गुंड मंगेश कदमनं बाईक रॅली काढली. किरकिटवाडीमधील रील्स आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. पिंपरी चिंचवडमधील मुळा नदीपात्रात पिंपळे निखळमधून वाहणाऱ्या नदीतून हजारो ब्रास पाळू चोरून तस्करी केली जाते. जेसीबी आणि पोकलँड मशीनच्या साहाय्यानं तस्करी होतीये आणि या प्रकरणी कारवाई करण्यात यावी म्हणून महसूल प्रशासनाकडे अनेकदा मागणीही करण्यात आली आहे. पालघरला एक चोरटा थेट 40 ते 50 फूट खोल विहिरीत पडला. मोबाईल चोरी करून पळून जाताना ही घटना घडली आहे. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनं बाहेर काढून चोराला रुग्णालयात भरती केलंय. पालघरच्या केळवेमध्ये सराफ दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यावेळी चोरट्यांनी पळून जाताना दुकानाच्या हद्दीवरती दगड मारले. त्यामुळे बंदूक नकली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे 2 आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. उल्हासनगरात सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेली आहे. रात्री एका चोरट्यानं ही दुचाकी चोरून नेली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय. जळगावमधील धरण गावात चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. झोपलेल्या पत्नीवरती कुऱ्हाडीनं डोक्यात वार करून हत्या करण्यात आली आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या. वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये हळद आणि चियाचे सौदे घेण्यात आले. त्यामुळे आता हळद हंगामाच्या सुरुवातीलाच नवीन हळदीची तब्बल 3,000 क्विंटल विक्रमी आवक झाली आहे. तर नवीन हळदीला 11,700 ते 14,000 पर्यंत दर मिळालाय. पंढरपुरातील निमगाव परिसरात आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावरती केली जाते. दरम्यान आंबा लागवड, व्यवस्थापन आणि विक्री या संदर्भात आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळाही घेण्यात आली. बातमी येते थेट बारामतीमधून. बारामतीच्या इंदापूरमध्ये ऊसतोड कामगारांना नजरकैदेत ठेवलं गेलं. त्यांचा छळ केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. 41 कामगारांची आता सुटका करण्यात आलेली आहे. हे सर्व कामगार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातले आणि या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. सर आणि यानंतर एक सविस्तर बातमी आपण पाहतोय. 2030 पर्यंत नोकऱ्या संपणार आहेत. हो, 2030 पर्यंत नोकऱ्या संपणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. पण खरंच नोकऱ्या संपणार आहेत का, या दाव्यात किती तथ्य आहे याची आम्ही पडताळणी केलेली आहे आणि तेव्हा आम्हाला काय कळलंय तुम्ही सुद्धा पहा. सावधान, तुमची नोकरी धोक्यात. 2030 पर्यंत नोकऱ्या संपणार.
व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही नोकरी करत असाल तर सावध व्हा, कारण 2030 पर्यंत तुमची नोकरी राहील की नाही याची गॅरंटी नाही. कारण 2030 पर्यंत नोकऱ्या संपून जातील असा दावा करण्यात आलाय. नोकरी म्हणजे रोजीरोटी. नोकरीच नसेल तर कुटुंब कसं सांभाळणार? पैसे आणायचे कुठून? असे प्रश्न आपल्याला पडलेच असतील. मात्र हे नक्की काय याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. नवीन तंत्रज्ञानामुळे 2030 पर्यंत नोकऱ्यांमध्ये मोठे बदल होणार. भौगोलिक आर्थिक तणाव आणि दबाव यामुळे जगभरातील उद्योग आणि व्यवसायांवर परिणाम होईल. 2030 पर्यंत 9,20,00,000 नोकऱ्या संपून जातील. हा दावा फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट मधून करण्यात आलाय. त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण जे नोकरी करतात त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही याची सत्यता पडताळून पाहिली. यात कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्या कमी होऊ शकतात ते देखील पाहूया. कॅशियर आणि तिकीट लिपिक, प्रशासकीय सहाय्यक, कार्यकारी सचिव, क्लीनर आणि हाऊसकीपर, अकाउंटंट आणि ऑडिटर, कंडक्टर तसंच सुरक्षा रक्षक. तर कोणत्या नोकऱ्यांवर परिणाम होणार नाही यावर देखील नजर टाकूया. शेतमजूर, मजूर, लाईट ट्रक डिलिव्हरी सर्व्हिस ड्रायव्हर, ट्रेड कामगार, दुकान विक्री करणारे, कार, व्हॅन चालक, नर्सिंग व्यावसायिक विद्यापीठ आणि शिक्षक. येत्या 5 वर्षात प्रचंड वेगानं तंत्रज्ञान अवगत होईल. त्याचा परिणाम नोकऱ्यांवर होऊ शकतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. येत्या 5 वर्षात तंत्रज्ञान क्षेत्रात बदल होतील. AI आणि बिग डेटा यांचाही समावेश आहे. कमी वेळेत प्रचंड काम करण्याचं तंत्रज्ञान अवगत होईल. सरसकट नोकऱ्या मात्र जाणार नाहीत. बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलायला हवं. हा फक्त रिपोर्ट आहे. त्यामुळे सध्या तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. नवीन नोकऱ्याही यासोबत नक्कीच निर्माण होतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.